साध्या सोप्या ॲक्टिव्हिटीमधून आपण गुरुत्वमध्यभाग शिकू शकतो का? नमस्कार, मी भूषण चंद्रकांत गव्हाणे, तुमचा विज्ञान मित्र. जिज्ञासाच्या नव्या कोऱ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण करून पाहणार आहोत एका कागदापासून गुरुत्वमध्यची ॲक्टिव्हिटी. तर यासाठी आपल्याला आवश्यकता आहे ती म्हणजे या टेम्पलेटची. जे टेम्पलेट आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये जी गुगल ड्राईव्हची लिंक आहे त्यामध्ये उपलब्ध आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि प्रिंट करू शकता. प्रिंट करताना काळजी ही घ्यायची आहे की जाड पेपरवर त्याची प्रिंट घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ॲक्टिव्हिटी करायला सोपं जाईल. त्यानंतर लागणारे आपल्याला कैची, याला कापण्यासाठी काही युपेन्स, कमीत कमी 6 ते 7 युपेन्स लागतील आपल्याला. एक पेन आणि फेविकॉल किंवा गम कोणताही गुण लागणार आहे. तर आधी आपल्याला या पक्षाची जी आउटलाईन आहे ती आउटलाईन आधी आपल्याला कापून घ्यायची आहे आणि त्याची शेफ्टीसुद्धा वेगळी करायची आहे. तर वेळ वाचावा यासाठी मी आधीच हे करून ठेवलेलं आहे. हा पक्षी अशा पद्धतीने आपल्याला वेगळा करायचा आहे आणि त्याची शेफ्टी देखील आपल्याला अशा पद्धतीने वेगळी करायची आहे. त्यानंतर इथे तुम्ही जर बघाल तर इथे 2 रेषा दिलेल्या आहेत. या 2 रेषा आपल्याला कापून घ्यायच्यात आणि ही जी शेफ्टी आहे ती यामध्ये आपल्याला चिकटवायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे शेफ्टी चिकटवायची आहे. तुम्ही फेविकॉलच्या साहाय्याने ही शेफ्टी चिकटवू शकता. फेविकॉल घेताना अगदी थोड्या प्रमाणात घ्या, जेणेकरून ती शेफ्टी लगेच चिकटेल. जर आपण जास्त प्रमाणात फेविकॉल घेतो त्यावेळी ते लगेच चिकटत नाही, ते ओलं राहतं आणि कागदही फाटू शकतो आणि ते चिकटतही नाही, सारखं सुकत राहतं. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे ते आपल्याला पक्षाला 2 तोंड दिसत असते. ही 2 तोंड आपल्याला आता एकत्र करायची आहेत. बरोबर याच्या मध्यभागी इथे थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि याची जी चोच आहे ती चोच इथे जुळवून चोच आणि थोडंसं तोंड आपल्याला चिकटवायचं आहे. पूर्णपणे तोंड आपल्याला चिकटवायचं नाही आहे. जर तुम्ही पूर्णपणे तोंड चिकटवलं तर हा पक्षी एकदमच जवळ येईल. हे आपल्याला पंख जे आहेत ते पंख आपल्याला वेगवेगळे राहणं अपेक्षित आहे. त्यामुळे चिकटवताना पूर्णपणे दुमडून चिकटवायचं नाही, फक्त ही चोच आहे तो चोचेचा भागच आपल्याला चिकटवायचा आहे. आपला फेविकॉलचं किंवा गोंदचं जे काम आहे ते झालेलं आहे. आपण इकडे बाजूला ठेवूया. आता आपल्याला हा जो पक्षी आहे हा पक्षी या पेनावर उभा करायचा. होईल का? तर बघूया. तर हा साधारण असा खाली पडतोय. तर हा खाली पडू नये यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे या ज्या युपिन्स आहेत आपल्याकडे किंवा पेपर क्लिप्स यांना म्हटलं जातं, तर या पेपर क्लिप ज्या आहेत त्या आपल्याला सहज स्टेशनरीमध्ये उपलब्ध होतात. अशा या पेपर क्लिप्स ज्या आहेत त्या आपल्याला इथे लावायच्या आहेत. 2-2 पेपर क्लिप्स तुम्ही इथे लावू शकता. या पेपर क्लिपचा उपयोग पेपर एकत्र ठेवण्यासाठी होतो. याला युपिन असं सुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी. पण तुम्ही जर स्टेशनरीमध्ये गेलात तर तिथे तुम्ही पेपर क्लिप्सच मागा. सो आपण इथे 2-2 युपीएस लावलेल्या आहेत. आता आपण बघूया त्या पेनावर उभा राहतोय. तुम्ही पाहू शकताय की हा जो पक्षी आहे तो छान चोचीवर तिथे बॅलन्स झालेला आहे. तुम्ही पेनाच्या ऐवजी पेन्सिल सुद्धा घेऊ शकता. आणि हा जर आपला कागद जर जाड असेल तर हा जो पक्षी आहे त्याला तुम्ही छान असा धक्का दिलात तरी सुद्धा तो गोल फिरतो. इथे देखील तुम्ही पाहू शकताय की तो त्या पेनाच्या टोकावरच त्याची चोच आहे आणि तो छान पद्धतीने त्याला गोल गोल फिरत आहे. त्यामागे काय कारण असेल बरं? की फक्त एका कागदापासून आपण हा पक्षी घेतला होता आणि हा जो पक्षी आहे त्याला आपण फक्त इथे युपिन लावलेले आहेत आणि त्याची चोच फक्त जुळवलेली आहे आणि तरीसुद्धा तो पक्षी त्या चोचेच्या साहाय्याने या पेनावर बॅलन्स झालेला आहे.
तरी कसं झालं असेल बरं? तर याचं जे कारण आहे ते म्हणजे गुरुत्वमत्या. तर याबाबतची अगोदर अजून एक ॲक्टिव्हिटी आपण पाहिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी, ती व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल तर इथे आय बटनमध्ये जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता. आता आपण जाणून घेऊया की हा जो पक्षी आहे, हा पक्षी इथे का तरंगतो? तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लाल बटन तुमची वाट बघते, त्याच्यावर क्लिक करून लगेचच सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो ते व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ लगेच पाहता येईल. तर यामागे जे कारण आहे ते म्हणजे गुरुत्वमध्य. कोणत्याही गोष्टीचा गुरुत्वमध्य असतो आणि ती गोष्ट म्हणजे त्या गुरुत्वमध्याच्या इथे जर आपण केंद्रित केलं, त्या गुरुत्वमध्याला एखादा सपोर्ट दिला तर त्या गुरुत्वमध्यावर ती गोष्ट तरंगते किंवा स्टेबल होते. आपण शाळेत असताना बघा, शाळेमध्ये आपण हातावर वही फिरवतो किंवा एका बोटावर वही फिरवतो. ते कसे बरं ती वही आपण स्टेबल करतो? तर त्यामागे सुद्धा हेच कारण असतं की त्या वहीचा आपण गुरुत्वमध्ये काढतो आणि त्या गुरुत्वमध्याच्या इथे आपण बोट ठेवतो आणि आपण त्या वहीला धक्का देतो. मग त्या गुरुत्वमध्यावरती वही आपली स्थिर होते आणि त्यावर त्याला केंद्रस्थान धरून, त्याला अक्षस्थानी धरून ती वही त्या अक्षाभोवती गोल गोल देते. तर ते तसंच कारण इथे या पक्षामध्ये आहे की याचा जो आपण गुरुत्वमध्य आहे तो आपण हा पिन वगैरे लावून या चोचेच्या इथे आपण सेट करतो, चोचेजवळ आणतो आणि त्यामुळे काय होतं की याला केंद्रस्थानी धरून पक्षाचा उरलेला जो भाग आहे तो त्या पेनाभोवती किंवा तो पेनाचा किंवा पेन्सिलचा जो अक्ष आहे त्या अक्षाभोवती गोल गोल फिरतो. आपला जो गुरुत्वमध्य आहे तो आपला गुरुत्वमध्य आपल्या बेंबीमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही बघाल की आपल्या बेंबीच्या इथे किंवा आपली बेंबी जेव्हा जमिनीच्या जवळ येते तेव्हा आपल्याला स्थिर वाटतं किंवा आपल्याला बरं वाटतं. असाच प्रत्येक गोष्टीचा जो गुरुत्वमध्य असतो तो जेवढा जमिनीच्या जवळ असेल किंवा त्याच्या केंद्रस्थानी जर एक अक्ष आपण ठेवला तर त्या अक्षाभोवती ती वस्तू, ती गोष्ट सहजरित्या फिरू शकते. आपण काही मल्लखांब वगैरे खेळणारे खेळाडू पाहतो किंवा जे जिम्नॅस्टिक वगैरे खेळणारे खेळाडू पाहतो, तर ते सुद्धा आपला गुरुत्वमध्य बॅलन्स करूनच आपलं जे शरीर आहे ते हवेमध्ये तरंगत असतात किंवा एका मल्लखांबावर ते उभे राहत असतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, कसरती करत असतात. तर तेव्हासुद्धा हाच त्यांचा जो गुरुत्वमध्य आहे, जो ते बेंबीजवळ आहे, तोच गुरुत्वमध्य त्यांना सांभाळावा लागतो. तो जर सांभाळला तर आपल्याला कोणतीही ॲक्टिव्हिटी व्यवस्थितरित्या करता येते. त्यामधून तुम्हाला गुरुत्वमध्यबाबत छान माहिती घेता येईल. तर या ॲक्टिव्हिटीचं जे टेम्पलेट आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता आणि ही ॲक्टिव्हिटी करून पाहू शकता आणि याबाबत माहिती घेऊन इतरांनासुद्धा ही माहिती सांगू शकता. तसेच आपलं जे विज्ञान प्रदर्शन वगैरे आहे त्या विज्ञान प्रदर्शनालासुद्धा हे मॉडेल तुम्ही मांडू शकता. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करून पाहाल अशी आशा आहे. तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सर्वांना शेअर करा. अजूनही जर तुम्हाला कोणत्या माहितीवर, कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे असतील तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुमच्या प्रश्नांची मी कमेंट सेक्शनमध्ये वाट पाहतोय. विज्ञानाचा सफर विज्ञानाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.